गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर प्रिव्हियस लग्नाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला पर्सनली सांगितलं, त्याबद्दल सगळ्यांचा आभार, धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या माझ्या व्हिडिओवर. आणि बट मला अजून आवडेल जर का तुम्ही ती कमेंट माझ्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये तुम्ही कमेंट केलं त्या व्हिडिओ खाली. तर व्हिडिओ रिकमेंड होत असतो, तर तुम्ही इथे पण कमेंट करत जावा. ओके. तर कालच्या ब्लॉगमध्ये माझ्याकडून एक इम्पॉर्टंट आणि खूप इमोशनल असा मोमेंट जो की मी कॅप्चर केला होता, तर तो माझ्याकडून मिस झाला समहाव. तर तो मी आज या ब्लॉगमध्ये ॲड करणार आहे, तर ती तुम्ही नक्की बघा या ब्लॉगमध्ये. तर ते सांगण्यापूर्वी माझ्याकडे एक स्टोरी आहे. ते 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की म्हणजे म्हणजे मी माझ्या मम्मीला म्हटलं होतं की म्हणजे 2 वर्ष झालं म्हणजे मला पाहुणे वगैरे होतं. आणि आणि काही जण फोटो बघूनच म्हणजे मला रिजेक्ट करत होते. तर म्हणजे मी माझ्या मम्मीला म्हटलं होतं की ठीक आहे, म्हटलं फोटो बघून रिजेक्ट करायचं तर करू देत. म्हणजे मी आता असं फोटोशूट करेल की म्हणजे मला पसंत करतीलच. आणि आणि मग कोणी नाही म्हणणारच नाही आणि लगेच पसंत करतील आणि घरी पण येतील. आणि त्याच्यानंतरच मला एक स्थळ आलं. मी फर्स्ट टाइम त्यावेळेस साडी वेअर केली होती आणि खूप नटले वगैरे होते. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस मी त्या पाहुण्यांसमोर जाऊन बसले आणि मी जस्ट माझ्या मम्मीकडं बघत होते, तर माझ्या मम्मीचे असे डोळे भरून आले होते. आणि मी जर अजून मम्मीकडे बघितलं असतं तर मग मला पण रडायला आली असती. तर मग मी जास्त मम्मीकडे काही बघितलंच नाही. आणि त्यातल्या त्यात मला ऑलरेडी अजून कसं तरी होत होतं आणि मम्मीकडे अजून जास्त बघितलं असतं तर मी पूर्णच रडले असते. तर मग म्हणजे असा एक इमोशनल मोमेंट होता त्या टायमिंगला माझा. तर मग तसाच एक इमोशनल मोमेंट स्नेहाच्या मेहंदीच्या टायमिंगला झाला. ज्यावेळेस सगळ्या मावश्या डान्स करत होत्या आणि डान्स करता करता अचानक म्हणजे एक लाईन आली म्हणजे कवितेची शेवटची वगैरे लाईन असेल ती. तर त्या लाईननुसार म्हणजे तिची मम्मी म्हणजे त्यांनी असं केलं आणि मग त्याच्यानंतर सगळेच रडायला लागले आणि त्यांचा पण म्हणजे त्यांना पण असं वेळवरून आल्यासारखं झालं ते सॉन्ग वगैरे ऐकून. आणि मग म्हणजे मला पण माझा कंठ असं दाटून आल्यासारखं झालं. ऋतुजा रडत होती, मी बघितलं ऋतुजा पण रडते, सगळेच रडत होते. आणि हा इमोशनल मोमेंट मग मी कॅप्चर केला. आणि सगळं काही मला कॅप्चर नाही करता आलं कारण मला पण असं कसं तरी झालं होतं. मग मी कॅमेरा खाली घेतला आणि मी पण म्हणजे नाही का डोळे वगैरे पुसत होते. तर म्हणजे हा असा इमोशनल मोमेंट मी कॅप्चर केलेला आहे, तर ते तुम्ही बघू शकता. चला तर मग बघूया. घर जपलेन झाड, फांदी फांदी जीवा पाड, भावबंध माया रीत त्याच्या मनाची कवाड. लेक माहेराचं सोनं, लेक सौख्याचं क्षण, लेक वासरीची धून, लेक अंगणी पंजण, लेक चैतन्याचे रूप, लेक कल्लर चांदण, लेक रंगांचं शिंपण, लेक गंध हरवमान, लेक परक्याचे